त्यामुळे टर्म लाईफ इन्शुरन्स आता खूपच स्वस्त झाला आहे. पॉलिसी बाजारवर आता 1 कोटीचा टर्म लाईफ इन्शुरन्स महिन्याला फक्त 400 रुपयांपासून सुरू. कुरकुरे जवार पॉप्स, ज्वारीचा चांगलपणा आता चटपटी पॉप्समध्ये आला. नवीन कुरकुरे जवार पॉप्स, याच्यापेक्षा चांगलं काय असणार? फेस्टिव्ह सीझन इज हिअर गाइस. दिवसभर तेलात भजी फ्राय होण्याचा स्मेल, बाल्कनीतून नॉनस्टॉप फटाक्यांचा स्मेल. फेस्टिव्ह सीझन मध्ये फेस्टिव्ह कसं स्मेल करेल? Don't fear, Godrej Air Festive-Matic is here. फेस्टिव्हल स्मेल. दर 10 मिनिटांमध्ये नॉनस्टॉप सुगंध पसरवते, घरात पण बनवते. Godrej Air Festive-Matic. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेचकर. बाई तुझ्या बाई, फक्त मराठी सी पाईपलाईन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काहींसाठी हे विचार कट्टर आहेत, तर काहींसाठी हेच भारताचा आत्मा आहे. काहींसाठी हा विद्रोह आहे, तर काहींसाठी राष्ट्र निर्मितीचा मूलभूत सिद्धांत. RSSच्या शताब्दीनिमित्त घराण्यांना आव्हान देण्यासाठी लवकरच येत आहे की संख्या @ 100. मला माहिती आहे मी असं काही मागेल याचा तुम्हाला अंदाजही नसेल, पण मला हे सगळ्यांसमोर सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुमच्यावर. घरात आले तेव्हा एक दिवस मी या घरची सून होईल असा विचार सुद्धा केला नव्हता, पण नशिबाने आणि अपघाताने मला या नात्यात बांधलं. आधी मला खूप खरंच वाटायचं अंबिका ताई गेली जरा तुम्ही जबाबदार आहात असा गैरसमज झाला होता माझा. पण हळूहळू मला तुमचा स्वभाव कळत गेला. वेदासाठी का बोलला, पण तुम्ही मला या घरात राहू दिली. मी आजारी असताना माझी काळजी घेतली, माझ्या ताईला शोधायला मदत केली. मलाच नाही या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही खूप सांभाळून घेता. मायाला या घरात राहायला गेली, अजितला सुद्धा तुम्ही माफ केलं. आईसाहेबांचा तर तुम्ही खूप आदर करता आणि दादासाहेबांना तर देवच मानता. आणि आपल्या फॅक्टरीतल्या कामगारांची त्याच्याशी किती आपुलकीने वागता तुम्ही. तुमचा हाच प्रेमळ स्वभाव, तुमची ही काळजी बघून मला नकळत तुम्ही कधी आवडायला लागलात मलाच कळलं नाही. आली का ती बाहेर? तुमच्या कधी प्रेमात पडले आज आपला पहिला पाडवा. जर तुम्ही मला गिफ्ट दिलं तर तो फक्त व्यवहारात नाही, मला तुमच्या मनात बायकोचं स्थान द्यावं. तुमचं प्रेम हवं ना, हेच माझं आजचं गिफ्ट असेल.
काय बोललीस ते अगदी खरं आहे. तू विराची आई झालीस, ही खूप मोठी गोष्ट आहे. विराच्या बाबतीत जे मी नाही करू शकलो ते तू करून दाखवलंस. तुझ्यामुळे माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं झालं. श्रावणी बाहेर ये. जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा मला आलं होतं तुझ्यावर खूप राग. मला फसवलंयस असं वाटत होतं मला. पण नंतर मला रिअलाईज झालं की मी माझ्याशी लग्न सुद्धा वेदासाठीच करणार होतो. तो विचार करून मी तुझ्यावरचा राग बाजूला ठेवला आणि तुझ्याशी मैत्री केली. आणि ती मैत्री माझ्या आयुष्याचं सगळ्यात बेस्ट डिसिजन होता मेरा. म्हणा की माझं सुद्धा प्रेम आहे तुझ्यावर. मेरा तू खूप सुंदर आहेस. तुझ्या सहवासात जी व्यक्ती असेल ती तुझ्या प्रेमात पडेल. मी पडलो. श्रावणी बाहेर ये. समजूतदारपणाच्या, साधेपणाच्या, स्वभावाच्या प्रेमात पडलो. आता परफेक्ट सून तू कमाल आहेस. पण प्रेम मी फक्त एकदाच केलं आहे. नाही करत राहणार. फक्त माझ्या आधी घाबरा.